जल जंगल जमीन मुक्तीसाठी ज्यांनी वर्षानुवर्षे लढा दिला अशा आदिवासींचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान आणि पीएम जनमन योजना सुरू केल्या आहेत। आदिवासी बांधवांना ग्राम स्तरावरच योजनांचा लाभ तसेच विविध प्रमाणपत्र उपलब्ध व्हावे हा मुख्य उद्देश ठेवून चंद्रपूरमध्येही हे अभियान राबविण्यात येत आहे। त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत या अभियानाचा लाभ पोहोचविण्यासाठी लोक चळवळ म्हणून काम करावे असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केले। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरद्वारे प्रियदर्शनी सभागृह येथे धरती आबा जन भागीदारी अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते। यावेळी मंचावर खासदार डॉक्टर नामदेव खिरसाण, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी, महापालिका आयुक्त बिपिन पालीवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, प्रकल्प अधिकारी विकास राचिलवार, श्री लाटकर आदी उपस्थित होते। भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त धरती आबा जन भागीदारी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे असे सांगून मंत्री डॉक्टर उईके म्हणाले, या अभियानाच्या लाभापासून कोणीही वंचित राहता कामा नये। धरती आबा अभियानाचा लाभ प्रत्येकाला मिळावा यासाठी गावागावात जनजागृती करून यात लोक सहभाग वाढवावा। केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या इतर नागरिकांनीही अभियान यशस्वी करावे। या अभियानाअंतर्गत 17 विभागाच्या 25 योजनांद्वारे सेवा देण्यात येते। विशेष म्हणजे आदिवासी समाजामध्ये येणाऱ्या 45 पैकी 42 जातींसाठी भरती आबा योजना आहे। आपल्या गावातील कोणीही या योजनांपासून वंचित राहणार नाही असा संकल्प करावा। चंद्रपूर जिल्ह्यातील 167 गावांचा धरती आबा अभियानामध्ये समावेश आहे। आदिवासी संस्कृतीमुळेच आपली ओळख निर्माण झाली आहे। या अनुषंगाने धरती आबा अभियानाकडे पाहावे। आदिवासी सांस्कृतिक सभागृहासाठी जागा उपलब्ध असल्यास विभागाद्वारे त्वरित निधी देण्यात येईल। तसेच धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानात चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल ठरावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। भगवान हे उपाधी केवळ दिलेली नाही, जल जमीन आणि जंगल यांचं संरक्षण करत या धरतीचं जर संरक्षण करणारे कोणी आहे तर ते आम्ही आदिवासी बांधव आहे। आणि त्यांच्यासाठी म्हणून हा उपक्रम केवळ राज्यामध्ये नव्हे तर माननीय या देशाचे लाडके प्रधानमंत्री विश्वगुरु नरेंद्रभाई मोदी यांनी पूर्ण हा सप्ताह चालवला। सर्व ज्या विभागामध्ये आदिवासींच्या संबंधीच्या ज्या योजना आहे त्या योजना प्रभावीपणे लागू करत आदिवासी बांधव सुद्धा आमचा मुख्य प्रभावामध्ये आला पाहिजे ही भूमिका ठेवत हा सप्ताह अभियान या ठिकाणी राबवल्या जात आहे। जिल्हाधिकारी साहेब तुमच्या राचेलवारजी तुमच्या सर्व प्रशासनातल्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक तुमचं कौतुक करतो, तुम्हाला धन्यवाद देतो। आणि माझी एक विनंती असणार की जर तुमच्यासमोर 100 लोक असेल त्याच्यातला जर आदिवासी बांधव असेल तर तुम्ही मात्र त्याला सगळ्यात पहिले बोलवा, आम्हाला मागे ठेवा, त्या आमच्या बांधवाचं पहिले काम करा ही सूचना या ठिकाणी मी करतो। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं शुभकामना देतो। पालकमंत्री महोदयाच्या माध्यमातून या आदिवासी विभागाचे कामं चालू आहे त्यांना सुद्धा शुभकामना देतो। परंतु एक खंतही व्यक्त करतो, आधी हा सांस्कृतिक जिल्हा आहे, या गावची निर्माते जर कोण असेल तर गोंड राजे होते, आदिवासी संस्कृतीचे राजे होते। या ठिकाणी राणी हिराईचा पुतळा नाही आहे। राणी हिराईचा पुतळा निर्माण करण्याच्यासाठी म्हणून आपण आपण मागेही बोललो होतो की आपण आदिवासी संस्कृतीचं एक केंद्र व्हावं, सांस्कृतिक केंद्र व्हावं, आदिवासी समाजाचा एखादा कार्यक्रम स्वतःच्याच हॉलमध्ये व्हावा या दृष्टिकोनातून आपण 100 कोटी रुपये घोषणा करावी अशी मी आता हे तिसऱ्यांदा तुम्ही म्हणतोय। आणि मला वाटते की तुम्ही 100 कोटी रुपये देत या ठिकाणी हे करा। मागे जिल्हाधिकारी साहेबांना तुम्ही सांगितलं होतं की एक जागा आपल्याला आदिवासी सांस्कृतिक केंद्रासाठी करायचं आहे। जिल्हाधिकारी काय साहेब असं नका करू, आपल्या हे बघा एक चांगलं काम या ठिकाणी होऊन जाऊ द्या। तुमच्याच काळामध्ये पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके आणि जिल्हाधिकारी विनय गौडा या दोघांच्या मार्गदर्शनामध्ये एक चांगलं आमच्या आदिवासींचं एक चांगलं सांस्कृतिक केंद्र या चंद्रपूर जिल्ह्याच्या ठिकाणी करावं। आणि या संबंधीची मीटिंग लवकरात लवकर घेत एक जागा फायनल करून मंत्री महोदय 100 कोटी रुपये तुम्ही घोषित करा। या ठिकाणी आता जोरगेवार साहेबांनी सांगितलं की आमच्या पालकमंत्री साहेबांनी आदिवासी विकास मंत्री सुद्धा आहेत, त्यांनी विद्यार्थ्यांच्या डीबीटीची जी योजना आहे त्यांना पैसे दिले जातात त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे। मी त्यांचे या बाबतीत अभिनंदन करू इच्छितो। परंतु हे डीबीटीचे पैसे वेळेवर जर मिळाले
तर विद्यार्थ्यांना ज्या कामासाठी आपण पैसे देतो त्या कामी लागतील. शासनामध्ये जी काही प्रशासकीय दिरंगाई होत असेल ती प्रशासकीय दिरंगाई आपण कमी करावी, वेळेवर द्यायला पाहिजे, जेणेकरून ज्या कामासाठी आपण त्या कामासाठी उपयोगी येतील. ते काम सरल्यानंतर आपण जर पैसे दिले तर ते पैसे दुसऱ्या कामासाठी उपयोगात आणले जातात. म्हणून याच्यासुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आदिवासी विभागाच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात दिनांक 16 जूनला पालघर या जिल्ह्यामधून धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाचा शुभारंभ करून आदिवासी विभागाप्रती प्रचंड अपेक्षा व्यक्त करून हे अभियान शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत, पहिले शेवटचा व्यक्ती हा लाभार्थी झाला पाहिजे, त्याला न्याय दिला गेला पाहिजे, तो कुठल्याही योजनेपासून वंचित राहणार नाही, अशा प्रकारचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात दिनांक 16 जूनपासून या अभियानाची सुरुवात झाली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे अभियान कसं यशस्वी राबवता येते, या अभियानाचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे. अभियान हे अभियानाच्या ठिकाणी नाही राहिलं पाहिजे. या अभियानाची जनजागृती झाली पाहिजे, या अभियानाची लोक चळवळ निर्माण झाली पाहिजे, लोकांचा सहभाग असला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक सामाजिक संघटनेला वाटलं पाहिजे काय होय माझी योजना आहे, धरती आबा ही योजना आमच्याकरता आहे, आमच्या समाजासाठी आहे, आमच्या समाजासाठी असल्यामुळे प्रत्येकाला मिळाली पाहिजे, प्रत्येक व्यक्ती लाभार्थी झाला पाहिजे, अशा प्रकारचं मन निर्माण झालं पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता निर्माण झालं पाहिजे. एकट्या फक्त प्रशासनावर अवलंबून न राहता आदिवासी समाजामध्ये समाजकार्य करणारे, सामाजिक कार्य करणाऱ्या प्रत्येकाने पुढाकार घेऊन या अभियानाचा गौरव आणि सन्मान झाला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. हाच उद्देश आणि उद्दिष्ट समोर ठेवून प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी स्वतः प्रवास करून याचे नोडल ऑफिसर म्हणून जिल्हाधिकारी आहे, जिल्हाधिकाऱ्याच्या नेतृत्वात, जिल्हाधिकारी महोदयाच्या नेतृत्वामध्ये त्यांनी लक्ष केंद्रित करून संपूर्ण जिल्हे, महाराष्ट्रातल्या 13 जिल्हे, ज्या पेसा अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यामध्ये धरती आबा हे अभियान, ज्या महापुरुषांनी समाजासाठी त्याग केला, शहीद झाले, अशा भगवान बिरसा मुंडांचं जयंतीचं औचित्य साधून प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, अशा प्रकारच्या विविध योजना असल्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बहिणी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमच्या समाजाचे व इतर समाजाच्या मान्यवरांनी एक संकल्प केला गेला पाहिजे. मी ज्या परिसरात राहतो, ज्या परिसराचं मी नेतृत्व करतो, ज्या गावामुळे माझी ओळख झाली, त्या गावामध्ये माझा आदिवासी बांधव राहते, माझा आदिवासी कुटुंब राहते. या धरती आबाच्या निमित्तानं त्याला लाभ मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, त्याच्यापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही, त्याच्याशी संवाद साधल्याशिवाय राहणार नाही, त्याशी संपर्क केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा संकल्प करासाठी आपण 17.82 असलं तरी 18% वर आदिवासीची लोकसंख्या आहे. हे कोणाला कळत नव्हतं. सर 6 मतदारसंघामध्ये आदिवासी समाजाचं प्राबल्य आहे, पण समाज त्या दृष्टीने पाहिला नाही, समाज त्या दिशेने गेला नाही, समाजानं तसं मन बनवलं नाही. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री अशोक उईके आहे. माझा 18% आदिवासी समाजाला एकग्र करून यावेळेस दाखवू की आमच्या आदिवासी समाज एक होईल, आमची संस्कृती टिकवेल, अशाच प्रकारचा संकल्प करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी मला पाठवण्यात आलं. फक्त एक कलेक्टर साहेब, फार मोठी अपेक्षा आहे. तुम्ही जर मला जागा दिली
तर किशोर भाऊचं जे स्वप्न आहे, किशोर भाऊचं स्वप्न पूर्णसाठी आदिवासी समाजाचं सामाजिक सांस्कृतिक भवन जे आहे, मी द्यायला हरकत नाही सर, मी हो म्हणाचं. आणि जागा नाही मिळाली तर हे माझे सोयरेदारी आहे. समोर बसलेले सर्व नातेवाईक आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येक चेहरा पाहून राहिले माझा, की आमचा भाऊ, आमचा मेवणा, आमचा भाचा, आमचा पुतण्या का बोलणार आहे. माझ्यावरचा विश्वास उडला नाही पाहिजे, माझ्याबद्दल गैरसमज निर्माण नाही झाला पाहिजे. मी जबाबदारीने बोलतो, जबाबदार व्यक्ती आहे, जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. मी जर एखादी शब्द बोललो आणि ते जर या 1 वर्षात झालं नाही तर पुढच्या वर्षी माझ्याबद्दल ते विचार करेल का फुसाड तर नाही उईके 6 देवे, उईके 6 देवे आहे, 6 देव्या फुसाड तर नाही बा, अशी माझ्यावर वेळ न येऊ म्हणून मी आज रीती जाहीर करतो. कलेक्टर साहेबांनी ज्या दिवशी मला आदिवासी सामाजिक सभागृहासाठी जागा देईल त्या दिवशी जेवढे पैसे लागेल तेवढे पैसे मी आदिवासी विभागाकडून देऊन या ठिकाणी जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य सामाजिक सभागृह बांधल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा तुम्हाला शब्द देतो.